खबर संभाजीनगर से है, जहां चरवाहों पर लगातार हो रही हथियारबंद डकैतियों को रोकने के लिए महाराष्ट्र चरवाहा आक्रोश आंदोलन ने संभाजीनगर जिले के वालुंज पुलिस स्टेशन के सामने रास्ता रोको आंदोलन किया। डकैती के संबंध में महाराष्ट्र चरवाहा आक्रोश आंदोलन के संस्थापक अध्यक्ष सखाराम अन्ना सराक ने चरवाहों के साथ मुंबई के विधान भवन में अध्यक्ष नामदार राम शिंदे से मुलाकात की और मांग की कि इस डकैती के आरोपियों को तुरंत गिरफ्तार किया जाए और चरवाहों को आत्मरक्षा के लिए बंदूक का लाइसेंस दिया जाए। नामदार शिंदे साहब ने तुरंत अहिल्यानगर एसपी और संभाजीनगर को फोन करके आरोपियों को तुरंत तलाश करने, आरोपियों को गिरफ्तार करने और चरवाहों की संपत्ति उन्हें वापस करने के निर्देश दिए थे। ऐसा आंदोलन के सदस्य इंजीनियर नाथ साहिब सराक ने कहा। अध्यक्ष नामदार शिंदे साहब के फोन के कारण ही अहिल्यानगर एसपी ने स्थानीय अपराध जांच शाखा के माध्यम से केवल 7 दिनों में आरोपी को संपत्ति सहित तुरंत भेज दिया। गिरफ्तार किए गए उसी आरोपी ने 8 से 10 दिन पहले मंजरी तालुका गंगापुर जिला संभाजीनगर में चरवाहों को लूटने की बात कबूल की। अहिल्यानगर जिला पुलिस अधीक्षक सोमनाथ गर्गे साहब और स्थानीय अपराध जांच शाखा पीएन दिनेश आहिर को महाराष्ट्र चरवाहा आक्रोश आंदोलन की ओर से सम्मानित किया गया। नाथ साहिब सराक ने कहा कि आज महाराष्ट्र चरवाहा आक्रोश आंदोलन को जो सफलता मिली है वह हमारी नहीं बल्कि आंदोलन में भाग लेने वाले सभी चरवाहा भाइयों की है। नमस्कार, मी इंजिनियर नाथ साहेब सरक, माजी उपसरपंच ग्रामपंचायत नांदगाव। आज या ठिकाणी आम्ही अहिल्यानगर एसपी ऑफिसला या ठिकाणी जो विळद या ठिकाणी मेंढपाळाच्या पालावर जो दरोडा झाला त्या दरोड्यातील आरोपी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने गेल्या 7-8 दिवसांमध्ये या ठिकाणी जेरबंद केलेले आहे। गेले त्याआधी जवळपास 2-3 महिन्यापूर्वी हे 3 महिन्यापासून हे दरोडे क्षेत्र या ठिकाणी चालू होतं, परंतु बाकीच्या ज्या घटना या ठिकाणी घडल्या होत्या ते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर आणि बिडकीन तसंच वाळुंज पोलीस स्टेशन या ठिकाणी घडल्या होत्या। तर त्या ठिकाणी त्या पोलीस प्रशासनाला आतापर्यंत एकही आरोपी या ठिकाणी हाती लागलेला नव्हता। त्या आणि जी आपल्या या ठिकाणी घटना घडली हेच आरोपी त्या ठिकाणी देखील होते आणि अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत 8 दिवसामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी आरोपीला जेरबंद करण्याचं काम केलेलं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी एसपी साहेब सोमनाथजी घारगे साहेब व एलसीबीचे पोलीस अधीक्षक आहिर साहेब यांचा या ठिकाणी मेंढपाळ बांधवांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सन्मान केला। तसंच त्यांना या ठिकाणी या जो काही गुन्हा झालेला आहे या जे दरोडेखोर आहेत या दरोडेखोरावर या ठिकाणी कायदेशीर चांगली कारवाई झाली पाहिजे, तसेच त्यांच्यावर मकोका अंतर्गत देखील कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी एसपी साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे। तसेच एसपी साहेबांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी आरोपीची सखोल चौकशी करून त्यावर जे काय आधीचे काही गुन्हे असतील या सगळ्याचं या ठिकाणी माहिती घेऊन या ठिकाणी त्यावर मकोका लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत असं या ठिकाणी आश्वासन दिले। एसपी साहेबांनी सांगा तुम्ही निवेदन दिलं आहे मकोका लागा म्हणून, एसपी साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर। आज या ठिकाणी आपण जर बघितलं गेल्या 3 महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी संभाजीनगर आणि अहिल्यानगर ठिकाणी मेंढपाळावरती सशस्त्र दरोडे या ठिकाणी झालेले होते, परंतु जर आपण बघितलं तर संभाजीनगर पोलिसांना यात परिपूर्ण अपयश आलेलं आहे, परंतु अहिल्यानगरच्या या पोलीस प्रशासनाला या ठिकाणी फार मोठं यश आलं आहे। अवघ्या 7 दिवसामध्ये त्यांनी या दरोड्यातील आरोपी या ठिकाणी जेरबंद केलेले आहेत। त्या निमित्तानं आज महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय सोमनाथ घारगे साहेब आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे आहिर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही मेंढपाळांच्या वतीनं केलेला आहे आणि त्यांना निवेदन पण दिलेलं आहे की या आरोपातील जे दरोडेखोर आहेत या दरोडेखोरांना या ठिकाणी मकोका अंतर्गत कार्यवाही केली पाहिजे आणि ते साहेबांनी हा शब्द दिला की नक्कीच या ठिकाणी त्यांच्यावर बाकी सर्व गुन्ह्यांची चौकशी करून आम्ही त्या ठिकाणी मकोका लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट।